नमस्कार फ्रेंड्स, मी एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी मुलांच्या टिफिनसाठी बनवणार आहे कोबीची भाजी। कोबीची भाजी बनवताना मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही आहे, कारण शिजण्यासाठी बरेच जण पाणी ॲड करतात। तर आपण ही वाफेवर शिजवून घ्यायची आहे आणि खूपच छान आणि खूपच झटपट अशी होणारी आपली कोबीची भाजी मी बनवलेली आहे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। एका कढईमध्ये मी तेल ॲड केलेलं आहे 2 चमचा। तेलामध्ये आपण जिरं आणि मोहरी याची फोडणी देणार आहोत। नंतर आपण त्यामध्येच मिरची आणि टोमॅटो ॲड करायचा आहे। जेव्हा जिरं आणि मोहरी तडतडली जाईल त्यानंतर आपण हे सर्व मिक्स करायचं आहे आणि तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे। नंतर आपण त्यामध्ये हळद ॲड करायची आहे। हळद ॲड करून आपण ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोबी ॲड करायची आहे। कोबी मी अगदी लांबड्या पद्धतीने चिरलेली आहे। तुम्हाला जशी हवे तशी तुम्ही चिरू शकता, बारीक देखील चिरू शकता, पण मी लांबडी चिरलेली आहे। नंतर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे। नंतर हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचे आहे। कोबी अगदी चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची आहे। नंतर एक 10 ते 15 मिनिटं आपण झाकण लावून ठेवणार आहोत। 10-15 मिनिटांनी बघू शकता आपली कोबीची भाजी खूप छान प्रकारे शिजली गेलेली आहे आणि अगदी वाफेवर शिजवलेली ही कोबीची भाजी आहे। त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही आहे अजिबात। नंतर आपण त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात आणि अशा प्रकारे आपली खूप छान प्रकारे कोबी शिजून झालेला आहे आणि कोबीची भाजी देखील तयार झालेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली? जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।